नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी विद्यालयाचे विद्यार्थी रमले दुर्मिळ भांडी व नाण्यांच्या दुनियेत. इतिहासाला साक्ष असते ती त्या काळातील किल्ले राजवाड्याची. त्यासोबतच नाणी व विविध धातूतील भांड्यांच्या जडणघडणीतून त्या काळातील कौशल्य दिसून येतात. इतिहासाचा अभ्यास करताना भांडी ही इतिहासाची भौतिक साधने खूप उपयोगाची मानली जातात. हाच इतिहास विद्यार्थ्यांना समजावा म्हणून शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री एस जाधव सर यांनी विठ्ठलराव पागे विद्यामंदिर चिंचणी या विद्यालयात जुनं ते सोन हे जुन्या व दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनात दगडी जाते, पाठा वरवंटा, दगडी काटवट, खलबत्ता ही दगडी भांडी तर मुसळ, रवी, डाव, पणेरी पेटी यासारखी लाकडी भांडी, विविध प्रकारचे पानपुडे, जुन्या काळातील रेडिओ, कॅसेट, व्हिडिओ प्लेयर, विविध धातूंची भांडी तसेच गोधडी, वाकळ, जाण, घोंगडे यांचा या प्रदर्शनात समावेश होता. भांड्यांचा उपयोग, त्यांची वैशिष्ट्ये व भांडी वापरताना घ्यावयाची काळजी याची माहिती देण्यात आली. जुन्या काळातील धान्य मोजण्याची मापे व दुर्मिळ असलेली अशी मडक्यांची उतरण, कंदील, गॅस बत्ती, वेगवेगळे प्रकारचे दिवे ही या प्रदर्शनातील विशेष बाब होती. तसेच इतिहासाची लिखित साधने म्हणून वंशावळ, ताम्रपट, विरगळ तसेच हायस्कूलचा इतिहास व चिंचणी गावचा समग्र इतिहास या बाबीही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून ही भांडी गोळा केली. याबरोबरच दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. नाण्यांच्या प्रदर्शनात 1 आणा 1 पैसा पासून शिवकालीन ते 10 रुपयापर्यंतची सर्व नाणी व नोटा तसेच विविध देशातील नाणी व नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. तसेच तासगाव येथील श्री कमलाकर कुत्ते यांच्या भारत माता वस्तुसंग्रहालयाची मांडणी सुद्धा करण्यात आली होती. त्यांच्या संग्रहालयात विविध दुर्मिळ वस्तू जसे अडकित्ता, समई, भांडी, तांब्या, पितळेच्या अनेक वस्तू तसेच गांधीजीचा जीवन प्रवास हा टपाल तिकीट व फोटोच्या रूपात मांडण्यात आला होता. रामसेतूसाठी वापरला गेलेला दगडही प्रदर्शनात मांडण्यात आला होता. या प्रदर्शनासाठी श्री अविनाश काका पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अर्थ सचिव प्राचार्य डॉक्टर श्री मिलिंद उजरे सर व संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य श्री हाके सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सरपंच श्री सदाशिव आबा माळी उपस्थित होते. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस के कोरे सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. तसेच कुमठे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री पी डी पाटील सर यांचेही अनमोल सहकार्य लाभले. सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार ची रिपोर्ट.